नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन जावळे आहे। कालच मी आपल्या सर्वांच्या समोर महाराष्ट्रामध्ये चालू असलेला ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट प्रवेशात मांडण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील जनतेचे, महाराष्ट्रातील मराठी लोकांचे, इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांचे गुडघे खूप खराब करून बदली केले जात आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया निर्माण केल्या जात आहेत आणि त्या शस्त्रक्रिया करून रुग्णांचे पैसे आणि इन्शुरन्स सुटले जात आहेत। आज मी माझ्यासोबत घडलेली घटना तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मी आणि माझ्या मित्राचा अपघात 5 ऑक्टोबर 2019 रोजी सातारा येथे झाला होता। त्याच्यानंतर आम्हाला सातारा येथील मुक्तांगण हॉस्पिटल येथे डॉक्टर उमेश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट करण्यात आले होते। 6 ऑक्टोबर 2019ला डॉक्टर उमेश पाटील यांनी माझ्या पायावरील जखम साफ करताना मला माझ्या मित्राचं नाव, गाव, पत्ता, शिक्षण, नोकरी, जात या गोष्टी विचारून घेतल्या। आता मी IT क्षेत्रामध्ये काम करतो, उच्च शिक्षित आहे हे समजल्यानंतर उमेश पाटील हे मला उपचार देऊ शकत नाही त्यांना माहीत होतं, तरीसुद्धा 6 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर 2019 त्यांनी मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवलं आणि मी आणि माझ्या कुटुंबाकडून 40 ते 50 हजार रुपये लुटले। त्याच्यानंतर त्यांचं ज्या हॉस्पिटलशी कनेक्शन आहे, जिथे ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट चालतं, ते म्हणजे संजय हॉस्पिटल पुणे येथे त्यांनी मला 19 ऑक्टोबर 2019ला रेफर केलं। त्यांनी रेफर करताना डॉक्टर चेतन पुरम नावाच्या डॉक्टरला फोन करून मला संजय हॉस्पिटलमध्ये पाठवलं। 22 ऑक्टोबर 2019ला संजय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेतन प्रधान आणि इतर डॉक्टरांनी माझी शस्त्रक्रिया केली, ज्याच्यामध्ये मेडिकल SOPनुसार इंटरनल प्लेट फिक्सेशन नावाची शस्त्रक्रिया न करता चुकीची शस्त्रक्रिया केली गेली आणि माझं मोडलेलं जाड हे योग्य जागी न बसवता चुकीच्या पद्धतीने बसवलं गेलं, ज्याच्यामध्ये माझ्या पायाची 1.5 इंच उंची कमी केली गेली, सोबत माझ्या गुडघ्याचे सांधे वाकडे बसवले गेले। माझ्या शरीरामध्ये मोडलेल्या हाडाच्या जागी बॅक्टेरियल इन्फेक्शन असताना ते इन्फेक्शन कंट्रोल न करता फॉरेन बॉडी मटेरियल हे माझ्या पायामध्ये घातलं गेलं, जे जगामध्ये कुठं केलं जात नाही। ते निव्वळ माझा गुडघा खराब करण्यासाठी घातलं गेलं होतं। माझ्या पायाचे सांधे वाकडे बसवले होते, माझ्या पायामध्ये विकृती, डिफॉर्मिटी निर्माण केली होती आणि त्या विकृतीमुळे, डिफॉर्मिटीमुळे किंवा वाकड्या सांध्यांमुळे माझ्या गुडघ्यातील गादी फाडून घेण्यात आली। या व्यतिरिक्त ते सांधे ह्यासाठी वाकडे बसवले होते जेणेकरून शस्त्रक्रियेनंतर माझा पाय मी कितीही फिजिओथेरपी केली तरी गुडघ्यामध्ये वाकणार नाही आणि पाय वाकवण्याची एक वाढीव शस्त्रक्रिया निर्माण करता येईल। या सर्व गोष्टी माझ्यासोबत संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेतन प्रधान आणि इतर डॉक्टरांनी 22 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीच्या अगोदर केल्या आणि माझा जो 2.5 लाखाचा कॉर्पोरेट इन्शुरन्स होता, तो या कालावधीमध्ये चुकीच्या शस्त्रक्रिया करून वेगळ्या शस्त्रक्रिया पायामध्ये निर्माण करून लुटला। 31 मार्च 2020 नंतर माझा कॉर्पोरेट इन्शुरन्स रिन्यू झाल्यानंतर संचित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चेतन प्रधान आणि इतर डॉक्टरांनी माझ्या पायामध्ये ज्या वाढीव शस्त्रक्रिया निर्माण केल्या होत्या, जसं की माझ्या पायाची उंची कमी केली होती, ती उंची वाढवण्यासाठी मला डॉक्टर चेतन पुरमला आणि सांधे वाकडे बसवून माझ्या पाय गुडघ्यामध्ये वाकवण्याची जी एक वाढीव शस्त्रक्रिया निर्माण केली होती, ती वाढीव शस्त्रक्रिया करण्यासाठी संचेती हॉस्पिटलचा मालक आणि डायरेक्टर डॉक्टर पराग संचेती, जो गुडघा बदलणारा सर्जन आहे, याच्याकडे 21 मे 2020ला रेफर करण्यात आले। आता संचेती हॉस्पिटलमध्ये चालू असलेल्या मेडिकल रॅकेटचा बळी पडल्यानंतर 6 जून 2020ला मी हार्डेकर हॉस्पिटल येथील डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांचं कन्सल्टेशन घेतलं। त्यांनी संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी माझ्या पायाची कमी केलेली उंची, वाकडे बसवलेले सांधे हे मेडिकल SOPनुसार इंटरनल प्लेट फिक्सेशन नावाची शस्त्रक्रिया करून व्यवस्थित करण्यासाठी मला सल्ला दिला। त्याच्यानंतर डिसेंबर 2020मध्ये मी संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान याच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी पुणे जिल्हा ग्राहक आयोग येथे तक्रार केली आणि याच्यानंतर मी पुन्हा फेब्रुवारी 2021मध्ये डॉक्टर श्रीनिवास प्रकाश यांच्याकडे हार्डेकर हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी गेलो। त्यांनी मला उपचार देण्यास, शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला, परंतु गावी जर शेती असेल, जमीन असेल तर गावी जाऊन शेती कर, शहरामध्ये राहून तुला नोकरी आणि व्यवसाय कशाला करायचे याचा सल्ला दिला। माझ्यासोबत या सर्व घटना ऑक्टोबर 2019 पासून 2020 आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत घडल्या। माझ्यासोबत या सर्व घटना घडल्यानंतर मी महाराष्ट्र सरकारकडे म्हणजेच आरोग्य खात्याकडे, सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडे, महाराष्ट्र पोलीस खात्याकडे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे तक्रारी दिल्या होत्या, परंतु सर्वांनी संचेती हॉस्पिटलचं ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट झाकण्यासाठी, संचेती हॉस्पिटलला वाचवण्यासाठी, संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर्सना वाचवण्यासाठी, या व्यतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक आयोग येथे मी संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर चेतन प्रधान याच्या विरोधात नुकसान भरपाईसाठी जी 80 लाखाची तक्रार केली होती, ती तक्रार फेटाळून घेण्यासाठी खोटे पुरावे निर्माण करण्यात आले। सुप्रीम कोर्टाच्या जुन्या जजमेंट्समध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे, डॉक्टरला अटक करण्यापूर्वी तज्ञाचा अहवाल हा सरकारी हॉस्पिटलकडून किंवा मेडिकल बोर्ड किंवा मेडिकल काउन्सिलकडून घेण्यात यावा आणि त्याच्यानंतरच डॉक्टरला अटक करण्यात यावी। पुणे पोलिसांनी जानेवारी 2021मध्ये तज्ञाचा अहवाल घेण्यासाठी संचेती हॉस्पिटलमधील माझी उपचाराची कागदपत्रे ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवली, परंतु तज्ञाचा अहवाल घेतला नाही। या उलट मेडिकल काउन्सिलमध्ये जिथे तज्ञाचा अहवाल घेतला जाऊ शकतो, तिथे मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये डॉक्टर चेतन प्रधान याच्या विरोधात तक्रार केली होती। ती तक्रार फेटाळून घेण्यात पुणे पोलिसांनी संचेती हॉस्पिटल आणि संचेती हॉस्पिटल डॉक्टर चेतन प्रधान मदत केली। मी जे तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं ऑर्थोपेडिक मेडिकल रॅकेट सांगितलं किंवा ते संचेती हॉस्पिटल पुणे येथे सांगितलं, माझी तुम्हाला एक सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू द्या। महाराष्ट्रामध्ये ज्या काही चांगल्या सामाजिक संघटना आहेत, ज्या कार्यरत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या। जी काही मानवी हक्कासाठी लढणारी माणसं आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या। त्याच पद्धतीने तुमच्या नातेवाईकांपर्यंत, मित्रांपर्यंत, तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा, ही मी तुमच्याकडे एक विनंती करत आहे।
धन्यवाद. माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे, संचेती हॉस्पिटलवरती कारवाई करण्यात यावी आणि संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्यात यावी, जे संचेती हॉस्पिटलमध्ये मेडिकल रॅकेट चालवतात. महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्यासोबत खेळतात, मराठी लोकांच्या आरोग्यासोबत खेळतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या लोकांच्या आरोग्यासोबत खेळतात. या व्यतिरिक्त मी संचेती हॉस्पिटलमध्ये चालू असलेल्या मेडिकल रॅकेटचा बळी पडलो. त्याच्यामध्ये ज्या डॉक्टरांचा हात आहे, डॉक्टर चेतन प्रधान, डॉक्टर चेतन पुरम आणि डॉक्टर पराग संचेती, या व्यतिरिक्त संचेती हॉस्पिटलमध्ये इतर डॉक्टर्स यांच्या सर्वांवरती कारवाई करण्यात यावी. यांचं डॉक्टरकीचं मेडिकल लायसन काढून घेण्यात यावं, ही तुमच्याकडे एक विनंती करत आहे.